केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी काल लोकसभेमध्ये वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 सादर केलं होतं. त्याच्यानंतर या विधेयकावरती दिवसभर चर्चा झाली आणि आज मध्यरात्रीनंतर मतदानाला सुरुवात झाली. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या आरोप प्रत्यारोपानंतर दिवसभर झालेल्या वादळी चर्चेनंतर मध्यरात्र उलटल्यानंतर झालेल्या मतदानामधून आज वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये बहुमतानं पारित करण्यात आलेलं आहे. सुरुवातीला विरोधी पक्षांमधील सदस्यांनी विधेयकामध्ये सुचवलेल्या दुरुस्त्यांबाबत आवाजी मतदान झालं. याच्यामध्ये दिवसभर चाललेल्या चर्चेदरम्यान ज्या काही दुरुस्त्या विरोधी पक्षातील नेत्यांनी सुचवलेल्या होत्या त्या दुरुस्त्या लोकसभेमध्ये आवाजी मतदानानं फेटाळून लावण्यात आल्या. झालेल्या मतदानामध्ये या विधेयकाच्या बाजूने 288 तर विरोधामध्ये 232 एवढी मतं पडली. वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये पारित होणं हे केंद्र सरकारसाठी मोठं यश मानलं जाते. तरी सुद्धा विरोधामध्ये पडलेली 232 मते हा आकडा दुर्लक्षून चालणार नाही. या विधेयकाला मुस्लिम समुदायाकडून मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होताना दिसतोय. यासोबतच लोकसभेमध्ये सुद्धा या विधेयकाला मोठा विरोध झालेला दिसतोय. असं असलं तरी सुद्धा हे विधेयक मंजूर झालेलं आहे. पण नेमका विरोध का होतोय? आरोप जसे होत आहेत की या विधेयकामुळे मुस्लिम समुदायाच्या हक्कांवरती गदा येणार, याच्यामध्ये कितपत तथ्य आहे हे सर्व काही आज आपण सविस्तरमध्ये जाणून घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. देशामध्ये वक्फ बोर्ड आणि वक्फ बोर्डाची मालमत्ता हा कायमच वादग्रस्त मुद्दा राहिलेला आहे. वक्फ कायद्यामध्ये बदल करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येते. इनफॅक्ट मुस्लिम समुदायातील काही व्यक्तींनी या विरोधामध्ये कोर्टामध्ये याचिका सुद्धा दाखल केलेल्या आहेत. 2022 पासून आतापर्यंत देशातील विविध उच्च न्यायालयांमध्ये वक्फ कायद्याशी संबंधित सुमारे 120 याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये विद्यमान कायद्यातील अनेक त्रुटी निदर्शनास आणून देण्यात आलेल्या होत्या. याच्यापैकी सुमारे 15 याचिका या मुस्लिमांच्या आहेत आणि याच मागणीचा विचार करून केंद्र सरकारनं मागील वर्षापासून या दृष्टीनं पावलं उचलली. सरकारचा हा विधेयक आणण्यामागचा उद्देश गरीब मुस्लिमांना न्याय देणं आणि मुस्लिम महिलांना त्यांचा हक्क प्रदान करणं हा आहे. आणि काल सुद्धा चर्चेमध्ये हे सातत्याने दिसून आलेलं आहे की सरकार याच मुद्द्यांच्या अवतीभोवती विरोधकांना स्पष्टीकरण देत होतं. तरी सुद्धा या विधेयकाला मुस्लिम समुदायाकडून मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झालेला आपल्याला दिसून येतो. आता बघा, युनिफॉर्म सिव्हिल कोड जो होता, समान नागरी हक्क, याला सुद्धा अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होताना दिसतोय. या युनिफॉर्म सिव्हिल कोड संदर्भात सुद्धा काही धारणा बनवल्या गेलेल्या आहेत. तसाच काहीसा प्रकार वक्फ बद्दल होताना दिसतोय. आता युनिफॉर्म सिव्हिल कोड काय आहे? तर लग्न, वारसा यासोबतच नंतर जे काही घटना घडतात तर त्या संदर्भात सर्वांसाठी समान कायदा असावा अशी त्यामागची धारणा आहे. तरी सुद्धा अपप्रचार काय झाला तर धर्मामध्ये किंवा जे काही आपले रिच्युअल्स आहेत, ज्या काही परंपरा आहेत, त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा हा प्रकार आहे. पण तसं बिलकुल नाही. अगदी तशाच पद्धतीने वक्फ संदर्भात सुद्धा अपप्रचार होतोय आणि तसा अपप्रचार करण्याची काहीही गरज नाही असं स्पष्टीकरण सरकारकडून दिलं जाते. आता वक्फ म्हणजे काय? तर वक्फ म्हणजे या समाजातील जे व्यक्ती आहेत त्यांचा दान करण्याचा जो अधिकार आहे तो वक्फ आहे. आता या त्यांच्या अधिकारावरती गदा येणार आहे का? तर बिलकुल नाही. यांचा जो अधिकार आहे वक्फ करण्याचा तो कुठेतरी जाऊन कट होणार आहे का? तर तसं सुद्धा काहीही होणार नाहीये, हे सरकारने स्पष्ट केलेलं आहे. वक्फ दुरुस्ती विधेयकावरती एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी, शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत, काँग्रेसचे गौरव गोगोई, इम्रान मसूद, राजीव रंजन यांच्यासह विरोधी पक्षांमधील इतर खासदारांनी विधेयकामध्ये दुरुस्त्या सुचवलेल्या होत्या. मात्र त्या दुरुस्त्या आवाजी मतदानाने फेटाळण्यात आलेल्या आहेत. याशिवाय काँग्रेसचे नेते सी वेणुगोपाल आणि तृणमूल काँग्रेसचे सौगत रॉय यांनीही काही दुरुस्त्या सुचवल्या होत्या. मात्र त्याही दुरुस्त्या फेटाळून लावण्यात आलेल्या आहेत. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी या विधेयकावरील चर्चेवेळी म्हणाले की सरकार मदरशांना लक्ष बनवत आहे. आता वक्फची मालमत्ता ताब्यात घेतली जाणार आहे. मुस्लिमांच्या जमिनीचा निर्णय अधिकारी घेतील. बिगर मुस्लिम व्यक्ती वक्फ बोर्ड चालवतील. या विधेयकाचा मुस्लिमांना काही फायदा होणार नाही. दरम्यान यावेळेस ओवेसी यांनी या विधेयकाची प्रत सुद्धा फाडली. तर दुसरीकडे वक्फ विधेयकामध्ये धार्मिक स्थळांबाबत काहीही नाहीये. केंद्र सरकार कोणत्याही धार्मिक गोष्टीत हस्तक्षेप करत नाहीये. हा केवळ वक्फच्या संपत्तीच्या नियोजनाचा विषय आहे, अशी भूमिका संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी मांडली.
याच चर्चेदरम्यान वक्फ बोर्डावरून विरोधक लोकांमध्ये गैरसमज पसरवत असून त्यांच्या मतपेढीसाठी अल्पसंख्याक समाजाला भीती दाखवत असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. नव्या वक्फ बोर्ड कायद्यानुसार कोणत्याही गैरमुस्लिम व्यक्तीला या बोर्डाचा सदस्य केलं जाणार नाहीये. कोणीही त्याचा सदस्य नसणार आहे. देणगीसाठी देण्यात आलेल्या निधीचा वापर योग्य पद्धतीने होतोय किंवा नाही हे पाहणं वक्फ बोर्डाचं काम असेल आणि त्याच्यामध्ये इस्लामी धर्माच्या श्रद्धेमध्ये कोणताही हस्तक्षेप करण्याची सरकारची इच्छा नसल्याचं अमित शहा यांनी काल लोकसभेमध्ये स्पष्ट केलेलं आहे. आता त्यांच्या विधानाचा सारांश सांगतो. अमित शहा म्हणाले की वक्फ हा अरबी शब्द आहे ज्याचा इतिहास काही हदीदशी जोडलेला आहे. आजकाल याचा अर्थ धर्मदाय देणगी असा घेतला जातो. वक्फ म्हणजे अल्लाच्या नावाने पवित्र संपत्तीचं दान. हा शब्द प्रथम खलिफा उमरच्या काळामध्ये वापरला गेला होता आणि आता परत घेण्याच्या हेतूशिवाय एखाद्या व्यक्तीने धार्मिक किंवा सामाजिक कल्याणासाठी दिलेल्या मालमत्तेचे दान असा जो वक्फचा अर्थ आहे. या प्रक्रियेला वक्फ म्हणतात हे त्यांनी म्हटलेले आहे. देणगी खूप महत्त्वाची आहे, मात्र ज्या गोष्टी आपल्या स्वतःच्या आहेत त्यातूनच दान करता येतं असं अमित शहा यांनी स्पष्ट केलेलं आहे. कोणीही सरकारी मालमत्ता दान करू शकत नाही किंवा इतर कोणाचीही मालमत्ता दान करू शकत नाही. हा त्याच्यातला महत्त्वाचा एक मुद्दा होता. यासोबतच हा संपूर्ण वाद वक्फमध्ये गैरमुस्लिमांच्या प्रवेशाबाबत आहे. वक्फमध्ये कोणीही गैर इस्लामी सदस्य असू शकत नाही अशी तरतूद पूर्वी होती. यावरून हे स्पष्ट होते की कोणतीही गोष्ट गैर इस्लामिक असू शकत नाही आणि धार्मिक संस्था चालवताना गैर मुस्लिम सभासदांना ठेवण्याची कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही आणि अशी कोणतीही तरतूद करण्याची आमची इच्छा नाही. मुस्लिमांच्या मालमत्तेला किंवा समानतेच्या अधिकारांना हानी पोहोचेल या विरोधी पक्षांच्या आरोपांना उत्तर देताना गृहमंत्री म्हणाले की वक्फ बोर्ड आणि काउन्सिलची स्थापना 1995 पासून करण्यात आलेली होती आणि ही प्रक्रिया केवळ मालमत्तेचे प्रशासन आणि नियमन आणि कोणत्याही धर्माच्या श्रद्धांमध्ये हस्तक्षेप न करण्याशी संबंधित आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला. वक्फ बोर्डाचं काम धार्मिक कार्यक्रम करणं नाही. देणगीसाठी दिलेल्या मालमत्तेचा कारभार नीट होत आहे किंवा नाही हे पाहणं एवढंच त्यांचं काम असतं. ते म्हणाले की हे दान कोणासाठी दिले आहे, ते इस्लाम धर्मासाठी दिले आहे की गरिबांच्या उन्नतीसाठी दिले आहे, त्याचा योग्य वापर होत आहे किंवा नाही हे पाहणं आपलं काम आहे. ट्रस्ट कायद्याअंतर्गत वक्फ बोर्डाची स्थापना केली जाते जिथे विश्वस्त लोक या मंडळाचं कामकाज पाहतील. ते कोणत्याही धर्माचे असू शकतात कारण त्यांचं काम धर्माचं पालन करणं नाही तर कायद्यानुसार ट्रस्ट चालवणं आहे. आता हे सर्व त्यांचं स्पष्टीकरण फार महत्त्वाचं आहे. एकूण जर का आपण बघितलं अमित शहा यांचं जे लोकसभेमधलं स्पष्टीकरण आहे त्याच्यामध्ये हा मुद्दा स्पष्ट आहे की इस्लाममध्ये किंवा इस्लाम धर्मीशी संबंधित ज्या कोणत्या बाबी आहेत त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा सरकारचा उद्देश नाही. फक्त आणि फक्त विषय काय आहे तर ट्रस्ट कायद्यानुसार चालवणं, त्याचं प्रशासन कायद्यानुसार करणं. आता वक्फ कायद्यामध्ये जे काही बदल आता करण्यात आलेले आहेत, आवाजी मतदानानं काही गोष्टी रिजेक्ट करण्यात आलेल्या आहेत. यासोबतच लोकसभेमध्ये आता ते पास झालेलं आहे. तरी सुद्धा मुस्लिमांच्या गटाला काही प्रमुख चिंता आहेत. वक्फ मालमत्ता कायदेशीर वादामध्ये अडकतील असा त्यांचा एक दावा होता. विधेयकात असं म्हटलं होतं की जर कोणत्याही मालमत्तेची नोंदणी कायद्यानं ठरवलेल्या पद्धतीने केली गेली नाही तर वक्फ सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणीच्या तारखेपासून 6 महिन्यानंतर वक्फ अशा कोणत्याही मालमत्तेवर सुनावणीसाठी न्यायालयामध्ये जाऊ शकत नाही. आता याच्यावरती हैदराबादच्या NALSR कायदा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि कायदेतज्ञ फैजान मुस्तफा यांनी असं म्हटलंय की अनेक वक्फ 500 ते 600 वर्ष जुने आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे योग्य कागदपत्र असू शकत नाहीत आणि मुस्लिमांना भीती आहे की त्यांची कब्रस्तानं, मशिदी आणि शाळा आता कायदेशीर वादामध्ये अडकतील. तर याच्यावरती सरकारची तशी भूमिका काही दिसत नाहीये. विषय फक्त वक्फच्या नावाने होत असलेला गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार याच्या अवतीभोवती फिरताना दिसतोय. तसंच या कायद्यातील तरतुदी या पूर्वलक्षी प्रभावानं लागू होणार नाहीत हे सुद्धा सांगितलं गेलंय. वक्फमध्ये सरकार आडकाठी आणणार नाहीये, पण वक्फच्या प्रशासनावरती सरकार करडी नजर मात्र ठेवणार आहे जेणेकरून अव्यवस्था दूर होऊन भ्रष्टाचार मुक्त या ठिकाणी सर्व गोष्टी करता येतील. भ्रष्टाचार मुक्त प्रशासन करता येईल. मुतवल्ली, वाकिफ आणि वक्फ मुस्लिम समुदायाचाच असणार आहे हे सुद्धा सरकारनं स्पष्ट केलेलं आहे. थोडक्यात काय तर प्रशासन फक्त सरकारचं असणार आहे. ऑडिट होईल, रिपोर्ट सबमिट होईल, रिपोर्ट सबमिट करावाच लागेल जेणेकरून हे सर्व
मंडळ जे आहे याची पारदर्शकता वाढेल. अजून एक चिंता जी व्यक्त केली जात होती ते म्हणजे वक्फ मालमत्तेवरती सरकारचं नियंत्रण असणार आहे. तर मुस्लिम पक्षांचं म्हणणं असं आहे की नवीन बदलांमुळे वक्फवरील सरकारचं नियंत्रण वाढेल. दिल्ली अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष जफरुल इस्लाम म्हणाले होते की या बदलांसह जिल्हाधिकारी राज सुरू होईल. ते स्वतःच्या इच्छेनुसार ठरवतील की कोणती मालमत्ता वक्फ आहे आणि कोणती नाही. आता याच्यावरती सरकारचं स्पष्टीकरण असं आहे की वक्फ बोर्डाचा उद्देश धार्मिक कार्य नसून तो प्रशासकीय काम करण्याचा आहे. वक्फचा उगम इस्लामच्या तत्वानुसार झालेला आहे. त्याच्यामुळे हे मंडळ इस्लामचं पालन करणारे लोक चालवतात. पण एक लक्षात घ्या की बोर्ड धार्मिक नसून विश्वस्त कोणत्याही धर्माचे असू शकतात आणि जो हा नवीन कायदा आता येऊ घातलेला आहे त्याचा उद्देश प्रशासकीय नियंत्रण आहे, धार्मिक नियंत्रण नाही. अजून एक चिंता जी व्यक्त केली जात होती, अपप्रचार होता की वक्फमध्ये गैरमुस्लिमांचा समावेश होईल. आता जफरुल इस्लाम वक्फ बोर्डामध्ये गैरमुस्लिमांचा समावेश करण्याच्या तरतुदीवरती प्रश्न उपस्थित करतात आणि म्हणतात की या विधेयकात असं म्हटलं आहे की मुस्लिम किमान 5 वर्षांपासून जर का इस्लामचं पालन करत असतील तेच वक्फला मालमत्ता दान करू शकतात. तर गैरमुस्लिमांचा सुद्धा या वक्फ बोर्डामध्ये समावेश केला जातोय असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर बघा, गैरमुस्लिम प्रतिनिधित्व आणण्यामागं तज्ज्ञांचा समावेश करणं आणि समुदायाचं प्रतिनिधित्व कमी न करता पारदर्शकता वाढवण्याचा उद्देश असल्याचा युक्तिवाद केला गेलेला आहे. यासोबतच ही जी चिंता आहे याच्यावरती सरकारने स्पष्ट केलेलं आहे की धार्मिक संस्था चालवताना गैरमुस्लिम सभासदांना ठेवण्याची कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही आणि अशी कोणतीही तरतूद करण्याची सरकारची इच्छा नाही. आता वक्फनामा जो आहे, वक्फ मालमत्तेसाठीचा, तो इस्लामिक परंपरेविरुद्ध आहे असं सुद्धा सांगितलं जात होतं. तर तज्ज्ञांच्या मते विधेयकातील वापरकर्त्याद्वारे वक्फ काढून टाकण्याची तरतूद वादग्रस्त आहे. खरं तर इस्लामिक परंपरेमध्ये एखादी व्यक्ती वक्फनामाशिवाय आपली मालमत्ता तोंडी वक्फला देऊ शकते. मशिदींच्या बाबतीमध्ये हे सामान्य आहे. विधेयकामध्ये असं लिहिलं आहे की वक्फ डीड शिवाय कोणतीही मालमत्ता वक्फ करता येणार नाही. आता सरकार ह्याच्यावरती काय म्हणते, वक्फ जर का करायचं असेल तुम्हाला, तर कागदपत्र जी आहेत ही महत्त्वाची आहेत. हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा, जे काही तुम्ही दान करणार असाल ते स्वतःचं असायला पाहिजे. सरकारी मालमत्ता, दुसऱ्याची मालमत्ता दान करता कामा नये, हे तिथं फिक्स केलेलं आहे. अजून एक महत्त्वाचा विषय असा होता की वक्फ ट्रिब्युनलचे अधिकार रद्द केले जातील. आता सर्वोच्च न्यायालयाचे वकील फुजेल अयोबी यांच्या मते नवीन विधेयकामुळे वक्फ प्रकरणामध्ये अंतिम निर्णय घेण्याचा वक्फ ट्रिब्युनलचा अधिकार रद्द करण्यात आलेला आहे. आता याच्याकडे असं सुद्धा पाहता येऊ शकतं की राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण म्हणजे एनजीटी पर्यावरणाशी संबंधित प्रकरणांमध्ये अंतिम निर्णय घेऊ शकत नाही आणि आयकर अपीलीय न्यायाधिकरण म्हणजे आयटीएटी कराशी संबंधित प्रकरणांमध्ये अंतिम निर्णय घेऊ शकत नाही. पण वक्फ ट्रिब्युनल जे आहे ते अंतिम निर्णय घेऊ शकत होते. आता येणाऱ्या काळामध्ये तसं काही होणार नाहीये. त्यांचा अंतिम निर्णय नसणार आहे. कोर्टामध्ये जाता येणार आहे. अजून एक मुद्दा या निमित्ताने असा मांडला जातोय की केवळ मुस्लिमांच्या मालमत्तेवरती सरकारचं नियंत्रण वाढवण्याचा हा प्रयत्न नाही, तर हिंदूंचा मुस्लिमांवरती नियंत्रण ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. तर तसं काही काल तरी लोकसभेमध्ये झालेल्या चर्चेवरून सरकारचा मुद्दा असल्याचं किंवा सरकारची तशी भूमिका असल्याचं दिसलेलं नाहीये. आता अल जझीरामध्ये मागे एक बातमी आली होती याच विषयासंदर्भात. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे ते सांगतो. मेनी मुस्लिम स्कॉलर्स अँड ॲक्टिव्हिस्ट कन्सिडर दॅट मिसमॅनेजमेंट अँड करप्शन आर राईफ विदिन वक्फ बोर्ड्स लीडिंग टू लो रेव्हेन्यू जनरेशन. म्हणजे मान्य केलेले मुस्लिम स्कॉलर्स आणि ॲक्टिव्हिस्ट यांनी की वक्फ बोर्ड जे आहे तिथं मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार वगैरे होतोय, ज्याच्यामुळं रेव्हेन्यू जनरेशन सुद्धा कमी झालेलं आहे. अतिफ रशीद म्हणून पसमंदा मुस्लिमांचे बीजेपीचे एक रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. त्यांनी असं म्हटलेलं आहे की फिअर्स अमंग मुस्लिम्स आर मिसप्लेस्ड. म्हणजे समजतंय आपल्याला, एवढं सोपं इंग्लिश आहे. मुस्लिम्स यांच्यामध्ये जी काही भीती आहे ती चुकीची आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. क्लेम्स दॅट मॉस्क्यूज और ग्रेव्हयार्ड्स विल बी टेकन ओव्हर आर अनफाउंडेड ॲज नो सच प्रोव्हिजन्स एक्झिस्ट इन द प्रपोज्ड अमेंडमेंट्स. म्हणजे मुस्लिमांच्या जे काही कब्रस्तान आहेत हे टेकओव्हर केले जातील असा जो काही दावा केला जातोय, असा जो काही अपप्रचार केला जातोय तो चुकीचा आहे. कारण की तसं काही या विधेयकातील तरतुदीमध्ये नव्हतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. द चेंजेस ही सेड आर एम्ड ॲट एन्शुरिंग मोर अकाउंटेबिलिटी बाय डिजिटायझिंग अँड ऑडिटिंग प्रॉपर्टीज. म्हणजे जास्तीत जास्त पारदर्शकता कशी येईल, ऑडिट कसं करता येईल आणि डिजिटायझेशन कसं करता येईल ह्याच्यासाठी हे सर्व काही केलं जाते. आता खूप साऱ्या वक्फ प्रॉपर्टीज ज्या आहेत या भाड्याने देण्यात आलेल्या आहेत. तिथे मोठ्या प्रमाणामध्ये मिसमॅनेजमेंट होतोय, भ्रष्टाचार सुद्धा होतोय आणि या
प्रॉपर्टीजमधून जे उत्पन्न होणं अपेक्षित आहे त्या पद्धतीने ते उत्पन्न होत नाही आणि त्याच्यामुळे हे अकाउंटेबल होणं फार गरजेचं आहे असा मुद्दा त्यांनी मांडलेला होता. यासोबतच याच अतिफ रशीद यांनी हा एकूण जो काही वक्फ विधेयकाचा विषय आहे त्याला सुद्धा त्यांनी डिफेंड केलेलं होतं. त्यांचं म्हणणं असं आहे की दी प्रोव्हिजन्स टू इन्क्लूड नॉन मुस्लिम्स ॲज मेंबर्स ऑफ द वक्फ बोर्ड्स इन लाईन विथ इंडियाज सेक्युलरिझम. आपल्या इथं जो धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा आहे त्याला धरूनच हे सर्व काही होते, हे खुद्द अतिफ रशीद यांनी म्हटलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा. कोणाच्याही मूलभूत अधिकारावरती या विधेयकामुळं, हे विधेयक आता मंजूर झाल्यामुळं गदा येत नाहीये, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. वक्फ करण्यापासून कुणालाही अडवलं जाणार नाहीये. वक्फ करण्याच्या अधिकारावरती गदा येणार नाहीये. मुस्लिम समाजातील व्यक्तींच्या ज्या काही परंपरा आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा सरकारकडून कोणत्याही पद्धतीचा हस्तक्षेप केला जाणार नाहीये. आडकाठी आणली जाणार नाही. विषय फक्त आणि फक्त आहे वक्फ बोर्डाचा, त्याच्या मॅनेजमेंटचा, तिथला भ्रष्टाचार कमी करण्याचा आणि जास्तीत जास्त पारदर्शकता आणून गरीब मुस्लिमांना न्याय देण्याचा. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.